ओके, नमस्ते. या अगोदरच्या तासामध्ये आपण संख्या रेषा या घटकाबद्दल माहिती पाहत होतो आणि इथून पुढे देखील हीच माहिती पाहणार आहोत. या संख्या रेषेवर आधारित काही प्रश्न आपण कालच्या तासामध्ये पाहिले होते की नेमके कोणत्या स्वरूपातले प्रश्न या नंबर लाईनवर आधारित विचारले जातात. असेच काही प्रश्नाचे स्वरूप आजच्या तासामध्ये देखील आपण चर्चेमध्ये घेऊयात. मित्रांनो, लक्षात ठेवा, माझ्या पाठीमागे आणि तुमच्या समोर एक प्रश्न तुम्हाला दिसतोय, एक संख्या रेषा तुम्हाला दिसते. या संख्या रेषेमध्ये काय आहे पहा. हा प्रश्न थोडासा काळजीपूर्वक पहा. या प्रश्नामध्ये काय सांगितलंय, संख्या रेषेवरून विचारलेल्या प्रश्नासाठी अजून पर्याय निवडा. मग आता यावर काय प्रश्न विचारला, बिंदू एक्स आणि बिंदू डी यांच्यातील अंतर किती. बिंदू एक्स आणि बिंदू डी यांच्यातील अंतर किती. सगळ्यात पहिलं काम आपलं काय असणार आहे, आपण या अगोदर पण पाहिलेलं आहे. बिंदू एक्स हा नेमका कोणत्या ठिकाणी या अगोदर ठरवून घ्या. बिंदू एक्स या ठिकाणी आहे आणि बिंदू डी कुठं आहे, तर बिंदू डी या ठिकाणी. ओके, आता यातलं अंतर आपल्याला विचारलंय, अंतर म्हणजे डिस्टन्स विचारलंय. ज्यावेळेस आपल्याला संख्या रेषेवर असणाऱ्या बिंदू मधलं अंतर काढायचं असतं त्यावेळेस काय केलं जातं, ते अगोदरच्या तासात तुम्हाला सांगितलंय. काय केलं जातं, मोठ्या अगोदर दोन्ही बिंदूंचे निर्देशांक जे आहेत हे निर्देशांक माहित असले पाहिजे. म्हणजे या दोन्ही बिंदूंच्या ज्या किमती आहेत या किमती आपल्याला माहित असल्या पाहिजे. संख्या रेषेवरच्या कोणत्या संख्येसाठी हे बिंदू दाखवतात किंवा संख्या रेषेवरून कोणती संख्या या बिंदूंनी निर्देशित केली जाते, बरोबर आहे. हे अगोदर आपल्याला माहित असणं गरजेचं. यासाठी आपण काय करूयात, पहिल्यांदा विचार करूयात डी या बिंदूची व्हॅल्यू नेमकी किती आहे. डी या बिंदूची किंमत आहे नेमकी 5/2. म्हणजे डी हा बिंदू धन विभागामध्ये मोडतो, नाही का. पॉझिटिव्ह सेक्शन मध्ये आहे डी हा बिंदू. तर त्यासोबतच एक्स हा बिंदू कोणत्या ठिकाणी आहे, -3/2. म्हणजे एक्स हा बिंदू निगेटिव्ह सेक्शन मध्ये, बरोबर. हे ऋण विभागामध्ये जात. निगेटिव्ह डिपार्टमेंट मध्ये आहे कोण, एक्स बिंदू. आता ठीक आहे, या दोघांच्या किमतींचा विचार करूया. पहिला मुद्दा, एक्स ची नेमकी किंमत किती. ओके, आता ज्यावेळेस आपण या एक्सच्या किमतीबद्दल विचार करतोय त्यावेळेस पहिल्यांदा बघूयात एक्स बरोबर काय. तर एक्स ची किंमत आहे -3/2. -3/2. डी ची किंमत किती, व्हॉट इज द एक्झॅक्ट व्हॅल्यू ऑफ डी. तर डी बरोबर आहे 5/2. आता आपल्याला काय करायचंय, आपल्याला सगळ्यात महत्वाचा एक मुद्दा, या दोघांतला फरक काढायचा. अंतर काढा, अंतर. हे अंतर काढणं म्हणजे या दोघांतला फरक शोधणं. आणि फरक शोधण्यासाठी काय केलं जातं राजू, मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा केली जाते. ज्या संख्येची किंमत जास्त आहे त्या संख्येतून ज्या संख्येची किंमत कमी आहे अशी संख्या काय केली जाते, वजा केली जाते. तेव्हाच आपल्याला फरक निघतो. चला काढून घेऊयात. मग आता मोठी संख्या कोणती, बरोबर आहे. तर जी संख्या धन संख्या आहे ही संख्या नेहमी मोठी असते आणि आपण पाहिलेलं आहे, धन संख्या ऋण संख्येपेक्षा नेहमी मोठ्या असतात. ऋण संख्येपेक्षा मोठा कोण, 0. आणि 0पेक्षा मोठा कोण, पॉझिटिव्ह नंबर धनसंख्या. धनसंख्येपेक्षा लहान कोण, 0. आणि 0पेक्षा देखील लहान कोण, मग निगेटिव्ह नंबर म्हणजेच ऋण संख्या. या सगळ्या गोष्टींची चर्चा झालेली आहे, त्यामुळे हे मुद्दे पुन्हा पुन्हा चर्चेत नाही घ्यायचे. ठीक आहे, चला मग आपण काय करूयात, सरळ सरळ मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करूयात. म्हणजे डी ची व्हॅल्यू आहे 5/2 मायनस, याच्यातून आपल्याला वजा करायचंय. वजा करणारी संख्या निगेटिव्ह मध्ये आहे म्हणून आपण याला कंसामध्ये घेतलेला आहे. आता त्याचं कारण काय हे तुम्हाला माहित असलं पाहिजे. वजाबाकी जरी करतोय आपण किंवा बेरीज जरी करत असो तरी एखाद्या संख्येला ज्यावेळेस दोन चिन्हांचा सहवास लाभतो त्यावेळेस, म्हणजे बघा हे वजाबाकी करायची म्हणून वजाचं चिन्ह घेतलं, बरोबर आहे.
वजाबाकी करायची म्हणून वजाचं चिन्ह घेतलं आणि संख्याच आहे -3/2 म्हणून हे -3/2 घेतलं. ओके, संख्याच आहे -3/2 म्हणून -3/2 घेतलं. आता काय करावं लागेल? सरळ सरळ अगोदर चिन्ह सोडून घ्यावे लागतील. चिन्हांच्या क्रिया अगोदर होतील. आता या चिन्हांच्या क्रिया कशा पद्धतीने होतील? तर चिन्हांची क्रिया करण्यासाठी आपल्याला अगोदर हा कंस सोडून घ्यावा लागेल. मग कंस सोडून घेत असताना हे 5/2 ला 5/2 वजा गुणिले वजा बरोबर अधिक आणि 3/2. याच्या पुढे काय मग? तर याच्या पुढे परत तेच परिमेय संख्यांच्या बेरजेचा गुणधर्म. हा, ऍडिशन थिअरी ऑफ रॅशनल नंबर काय सांगतं? दिलेल्या 2 किंवा 2 पेक्षा अधिक परिमेय संख्यांची बेरीज करायची असेल तर त्यांचा छेद समान असणं आवश्यक आहे. आणि जर दिलेल्या 2 किंवा 2 पेक्षा अधिक परिमेय संख्यांचा छेद समान असेल तर अंशांशाची बेरीज करा, छेद आहे तोच ठेवा. वजाबाकी करायची असेल तर अंशांशाची वजाबाकी करा, छेद होता तोच ठेवा. बरोबर? म्हणजे अंशाची या ठिकाणी पहिल्यांदा काय होईल? बेरीज होईल. चला मग हे 5 अधिक 3 अंश छेद. छेद काय होता? इक्वल डिनॉमिनेटर 2 ठेवून दिला. ओके, इक्वल डिनॉमिनेटर ठेवून दिला. आता याच्या पुढे काय? याच्या पुढे काय करा ना बेरीज. 5 आणि 3 8 अंश 2 आला 8 अंश 2. आता महत्वाचा मुद्दा एक, जर 8/2 तुम्हाला मिळत असेल, 8/2 याचं जर लहानात लहान रूपामध्ये कन्वर्ट करता येत असेल, तुम्हाला संक्षिप्त रूपामध्ये रूपांतर देता येत असेल तर देऊन टाका ना भाऊ. हा, देऊन टाका, बदला याला. बे 1 बे बे चौक 8 म्हणजे याची किंमत मिळाली 4. आता हे 4 उत्तर तुमचं या दिलेल्या ऑप्शन पैकी कुठं आहे का ते शोधावं लागेल. अदरवाईज हे 8/2 आहे का शोधावं लागेल. किंवा मग 4 किंमत येणार सममूल्य संख्या आणखी दुसरी कोणती आहे का ते तुम्हाला शोधावं लागेल. पाहूया त्यापैकी नेमकं ऑप्शन मध्ये तुम्हाला काय दिलेलं आहे. ऑप्शन मध्ये काय काय मला माहित नाही, आपण पाहू. 8 किंमत आहे का? नाही. 6 किंमत बिलकुल नाही, आम्हाला ती 4 किंमत. 4 किंमत आहे 10 असणार. बरोबर? या पद्धतीनं ज्यावेळेस आपल्याला संख्या रेषेवर आधारित प्रश्न विचारले जातात ना, त्यावेळेस अशा पद्धतीनं उत्तर काढणं सोपं जातं. हो, काही अवघड नाही याच्यामध्ये. हा, सोपं जातं. गरज आहे फक्त संख्यांचं स्थान निश्चित करून घ्या. पहिल्यांदा ठरवा संख्या कोणत्या ठिकाणी आहे. हा, कोणत्या ठिकाणी संख्या आहे पहिल्यांदा ठरवून घ्या. चला, याच्या नंतरचा जो प्रश्न आलेला आहे समोर, हा प्रश्न काय सांगतोय पहा. संख्या रेषा कदाचित तीच असेल. ओके, माझ्या माहितीप्रमाणे संख्या रेषा तीच आहे, याच्यामध्ये काही बदल नाही. हा, संख्या रेषा तीच आहे, यामध्ये काही बदल नाही, फक्त प्रश्न चेंज केला. आता प्रश्न काय आहे यावर? दिलेल्या रेषाखंडातील सर्वात मोठ्या व सर्वात लहान रेषाखंडाच्या लांबीची बेरीज. हो, दिलेल्या रेषाखंडाची. आता इथे कुठे रेषाखंड दिलेत? एक महत्वाचा मुद्दा, इथे हे जे बिंदू दिलेत ना, हे बिंदू, ह्या बिंदूपासून रेषाखंड निश्चित होते बरं का. या बिंदूंनी रेषाखंडांची निश्चिती होते. कारण रेषाखंड कशाला म्हणतो आपण? सेगमेंट. बरोबर आहे? इथे सेगमेंट डिफाइन होतात. कसे होतात, किती होतात माहित नाही, काढावे तर लागतील. बघा, 1 2 3 4 5 6 7 8 9, कमीत कमी 9 तर रेषाखंड आहेत बघ. आता जास्तीत जास्त किती आहेत ते तुम्हाला मोजून बघायला लागेल. जास्तीत जास्त माझ्या माहितीप्रमाणे इथं 45 रेषाखंड आहेत. 45 बघा, असतील का 45 रेषाखंड? दिसतात का तुम्हाला? हा, इथं 45 रेषाखंड आहेत का? 45 दिसतात का? 45 रेषाखंड तुम्हाला असलेच पाहिजेत. कुठं कुठं असणार आहेत बघा. कसे असतील हो हे 45 रेषाखंड? चला सांगतो. बघा, ह्या पी पासून एक्स पर्यंत एक रेषाखंड झाला. त्या पी पासून टी पर्यंतचा दुसरा झाला. पी पासून एन पर्यंत तिसरा, एम इथपर्यंत चौथा, एम पर्यंत पाचवा, वाय 6, बी 7, सी 8 आणि डी पर्यंत 9. हे झाले पहिले 9 रेषाखंड तयार. दुसऱ्या कोण आणखी?
आता बघा दुसरा रेषाखंड तयार झाला. एक्स पासून एक्स टी 1, एक्स एम 2, एक्स ओ 3, एक्स एम 4, 5, 6, 7, 8. दुसऱ्या बिंदूपासून 8 रेषाखंड तयार झाले. उद्या तिसरा बिंदू, चला टी, टी पासून किती झाले? 1, 2, 3, 4, 5, 6, 7 रेषाखंड तयार झाले. म्हणजे प्रत्येक बिंदूंनी काही ना काही रेषाखंड निश्चित व्हायला लागले. असं जर तुम्ही गेलात, हे 7 येतं, परत 6 येतील, परत 5 येतील, परत 4 येतील, पुन्हा 3 येतील, पुन्हा 2 येतील आणि शेवटी 1 येईल. आणि या सगळ्यांची जर बेरीज केला तर या सगळ्यांची बेरीज तुम्हाला 45 मिळेल. का बरं मिळेल? 1 पासून 9 पर्यंतच्या क्रमवार नैसर्गिक संख्यांची बेरीज असेल काय? 1 पासून 9 पर्यंतच्या क्रमवार नैसर्गिक संख्यांची बेरीज तुम्हाला 45 मिळेल. हे जर जमत नसेल, नका जमू द्या, सोडून द्या, एवढ्या लांबचा विचार नका करू. सोपं काम करा. काय करायचं असतं? रेषाखंडांची संख्या शोधायची असते ना तुम्हाला. यालाच नंबर द्या. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. जितके भाग झाले त्या भागांना क्रमांक दिले आणि याच शेवटच्या क्रमांकापर्यंत 1 पासून तुम्ही बेरीज केला. बरोबर आहे? किती मिळाली हो बेरीज? मग 1 पासून 9 पर्यंतच्या संख्यांची बेरीज करण्यासाठी काय करायचं असतं? शेवटची संख्या 9 गुणिले घेतलं त्याची अनुचर संख्या. अनुचर संख्या म्हणजे काय? पुढची संख्या. अनुचर संख्या 10 भागिले 2 भागिले 2. चला 2 1 2, 2 5 10, 9 गुणिले 5 45. किती रेषाखंड मिळाले तुम्हाला? 45 रेषाखंड या ठिकाणी मिळतात. ओके, आता मला इथं खऱ्या अर्थानं रेषाखंड मोजायचे नव्हते. मला इथे रेषाखंड मोजायचे होते का? अजिबात नाही. मला काय करायचं होतं? मला बघायचं होतं हे जे रेषाखंड झालेत नाही तर तयार, यापैकी तुम्हाला खालचे काही इथे रेषाखंड दाखवले, सांगितलेत खाली रेषाखंड तुम्हाला, आणि या सांगितलेल्या रेषाखंडापैकी सगळ्यात मोठा रेषाखंड कोणता? सांगितलेल्या पैकी बरं का, सांगितलेल्या पैकी पुढे दिलेल्या रेषाखंडातील सर्वात मोठ्या व सर्वात लहान रेषाखंडाच्या लांबीची बेरीज घ्या. चला सर्वात मोठा रेषाखंड कोण आहे अगोदर पहा. चला तुम्ही काम झालं थोडं लहान व्हा आणि बाजूला बसा. ओके ओके ठीक आहे. आता बघा सर्वात मोठा रेषाखंड अगोदर बघू. त्याच्यासाठी आपल्याला अगोदर कोणते कोणते रेषाखंड सांगितले? रेषाखंड एक्स बी सांगितला, रेषाखंड एक्स बी सांगितला, रेषाखंड पी एन आणि वाय बी आणि डी पी हे रेषाखंड तुम्हाला सांगितले. चला रेषाखंड कोण घेऊया पहिल्यांदा? एक्स बी. हे एक्स बी बरोबर किती? एक्स बी चं माप काढावं लागेल ना. एक्स बी बरोबर किती याचं माप काढायचं मला. कसं काढू? एक्स बी चं माप शोधायचंय मला. कसं शोधू? याच्यासाठी सोपं काम. चला एक्स काय सांगतं? -3/2. डी काय सांगतं? 3/2. यांच्यातला फरक काढायचा. मग या एक्स बी मगाशी काढला होता ना अगोदर, कारण एक्स बिंदू पासून बी बिंदू पर्यंत अंतर मला काढायचंय. या अगोदरच्या प्रश्नात आपण फरक काढला होता, म्हणजे अंतर काढलं होतं. अगदी तसंच अंतर या ठिकाणी काढायचंय. काही जणांचं लक्ष नाहीये माझ्याकडं, काही जण त्यांच्याच धुंदीमध्ये गुंग आहेत. असं व्हायला नाही पाहिजे. ओके, या प्रश्नामध्ये जी सूचना आपल्याला दिली या सूचनेचं पालन आपण मागच्या प्रश्नामध्ये केलेलं आहे. मागच्या प्रश्नामध्ये आपण काय केलेलं आहे तर अंतर काढलेलं आहे दोन बिंदू मधलं. इथं तेच करायचंय. बिंदू एक्स आणि बिंदू बी यांच्यातलं अंतर आपल्याला पहिल्यांदा काढायचंय. मग काढूया. यासाठी मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करावी लागेल. करून टाकूया, काही अडचण नाही. बी बिंदू हा धन आहे, बी बिंदू हा पॉझिटिव्ह आहे, एक्स बिंदू हा निगेटिव्ह आहे. पॉझिटिव्ह मधून निगेटिव्ह वजा करून टाकू. मग काय येणार आहे पहा, 3/2 वजा 3/2 म्हणजेच काय आलं? 3/2 वजा गुणिले वजा बरोबर अधिक 3/2. याची किंमत आली काय? 3 आणि 3 6/2. एक्स डी ची व्हॅल्यू भेटली 6/2.
6/2 मिळाली का? ठीक आहे. त्यानंतर दुसरं कोण सांगितलं? पीएन. चला पीएन चं माप काढूयात. पीएन हे पीएन बरोबर किती? पी कुठं आहे हो? बघा इथे पी. आता हे एक्सरसाइजचं काम संपलं, ह्याला पुसून टाकूया. चला पी हा बिंदू या ठिकाणी आहे आणि एन हा बिंदू या ठिकाणी आहे. म्हणजे दोन्ही बिंदू निगेटिव्ह मध्ये आहेत. दोन्ही बिंदू निगेटिव्ह मध्ये आहेत. ह्याच्यापैकी मोठ्या बिंदू म्हणजे मोठी किंमत दाखवणारा बिंदू कोणता आहे? उजवीकडे असणारा. संख्या रेषेवर जो बिंदू उजवीकडे बसलेला असतो त्याची किंमत डावीकडल्या बिंदूपेक्षा जास्त असते. मग चला एन बिंदू पहिल्यांदा घ्या. याची व्हॅल्यू आहे -1/2 मायनस याच्यातून वजा करायचंय -4/2. काय झालं मग? -1/2 वजा गुणिले वजा बरोबर अधिक 4/2. म्हणजेच काय झालं? -1 अधिक 4/2. याचाच अर्थ समान चिन्ह बेरीज करा, भिन्न चिन्ह वजाबाकी करा. मग हे दोन्ही चिन्ह वेगवेगळे आलेले या ठिकाणी फरक निघेल, वजाबाकी होईल. दिसतं तर ना तुम्हाला? हे दिसतं का? हे जर समान चिन्ह नाहीये तिथं, चिन्ह वेगवेगळे आहेत, अशा वेळेस तुम्हाला बेरीज करावी लागेल का? नाही, वजाबाकी होईल. आता ही वजाबाकी कोणत्या प्रकारे तुम्ही करणार आहे? मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करा आणि मोठ्या संख्येचं चिन्ह देऊन टाका. बरोबर? त्याप्रमाणे तुम्ही वजाबाकी करा. मग 4 मधून 1 गेले, 3 राहिले. मोठ्या संख्येचं चिन्ह अधिक -2 -2. बघा ह्याच्या अगोदर ज्यावेळेस मी तुम्हाला कालच्या तासामध्ये एक मुद्दा सांगितला होता, तुम्ही ऋण संख्यांची वजाबाकी करा किंवा धन संख्यांची वजाबाकी करा, म्हणजे फरक काढा. शक्य थोडक्यात फरक काढा म्हणजे ऋण संख्येतला फरक काढा किंवा धन संख्येतला फरक काढा. तुम्हाला अंतर म्हणून ज्यावेळेस तुम्ही काढताय त्यावेळेस ते धनच मिळणार. उत्तर येताना पॉझिटिव्ह मिळणार, निगेटिव्ह आन्सर मिळणार नाही. अगोदर पण सांगितलं होतं, कारण अंतर कधीही ऋण नसतं. ही एक संकल्पना तुम्हाला सांगितली होती. याच्यावर एक उदाहरण सुद्धा दिलेलं होतं. कोणतं उदाहरण आहे आठवतंय का? पहा तुम्हाला. लातूर ते अंबाजोगाई प्रवास करायचा होता. कपिलदारच्या मंदिरात आम्हाला जायचं होतं. त्यावेळेस पेट्रोल आणि गाडीचं उदाहरण तुम्हाला दिलेलं होतं. जाता असताना जितकं तेल लागलं येताना तितकंच तेल लागणार. का जाताना तेल गाडीतलं संपत गेलं आणि येताना आपोआप भरत आलं, असं होईल का? कधीच होत नाही. का होत नाही? कारण प्रवास तुम्ही करताय म्हणजे अंतर वाढतं तुमचं, म्हणजे अंतर निगेटिव्ह मध्ये कधीच जात नाही. डिस्टन्स हे नेहमी पॉझिटिव्ह असतं. त्याचप्रमाणे या ठिकाणी पीएन ची व्हॅल्यू निघाली 3/2 निगेटिव्ह. याच्या पुढे काय हो? तिसरा बिंदू कोणता सांगितला? वाय बी. चला घेऊयात वाय बी. हे वाय बी बरोबर काय? चला वाय बी ची व्हॅल्यू मला शोधायची आहे. वाय कुठे? हे काढा. वाय हा बिंदू कुठे? इथे. आणि बी हा बिंदू इथे. म्हणजे आता हे दोन्ही बिंदू पॉझिटिव्ह आहेत बरं. दोन्ही बिंदू धन बिंदू आहेत. यातला मोठा कोण? बी या बिंदूची किंमत जास्त असणार आहे. का बरं? तो उजव्या बाजूला आहे. वाय या बिंदूची किंमत कमी आहे कारण तो डाव्या बाजूला आहे. मग या दोघांतला फरक काढायचा आहे. तर बी चा निर्देशांक घ्या अगोदर. बी चा निर्देशांक आहे 3/2 वजा 2/2, कारण हा वायचा निर्देशांक नाही का? त्या दोघांची वजाबाकी होईल. 3 वजा 2/2 म्हणजेच उत्तर मिळालं 1/2. 1/2 कोणाची किंमत झाली? वाय बी ची. आता dt या बिंदूची किंमत शोधायची आपल्याला. dt बघा, डी हा बिंदू कुठे? डी हा बिंदू इथे आहे आणि टी हा बिंदू कुठे? या ठिकाणी. या दोघातलं अंतर आपल्याला काढायचं. घेऊया त्या ठिकाणी dt. हे dt बरोबर काय? dt चं अंतर काढायचं. मोठी संख्या डी बिंदू दाखवतो, लहान संख्या टी बिंदू दाखवतो. मोठी संख्या घ्या 5/2 घेतले. 5/2 वजा टी ची किंमत आहे -1. आता -1 म्हणजे काय व्हायचं? छेद समान आहे का? नाही. -1/1 घेऊ शकतो आपण. म्हणजेच ही संख्या कोणती झाली? हे 5/2 वजा गुणिले वजा बरोबर अधिक 1/1. याचाच अर्थ ही पूर्ण संख्या आहे. बरोबर आहे? 1/1 याचाच अर्थ ही पूर्ण संख्या आहे.
पूर्णांक आहे, पूर्णांक संख्या आहे, म्हणून काय करावं लागेल आपल्याला, सोपं काम करावं लागेल. सोपं काम कोणतं, दोघांचा छेद समान करायचा तर त्याचं सममूल्य घ्या 2/2 आणि म्हणून याचं उत्तर मिळालं 5 आणि 2 7/2 मिळालं का. आता आपल्याला चारही बिंदूंच्या किमती माहित झाल्या. ओके, चारही बिंदूंच्या किमती आपल्याला माहित आहेत. आता काय करणार, जर चारही बिंदूंच्या किमती माहित असतील अशा वेळेस सोपं काम, लहान कोण आणि मोठं कोण ठरवा. बघा, या पहिला आहे 6/2, दुसरी संख्या कुठे गेली, दुसरी संख्या आहे 3/2, तिसरी संख्या आहे 1/2 आणि चौथी संख्या आहे 7/2. चला, आणि सगळ्या धनसंख्या, चार संख्यांचा लहान मोठेपणा तुम्हाला ठरवायचा आहे. असेंडिंग अँड डिसेंडिंग ऑर्डर मध्ये त्यांना अरेंज करायचं. पण सगळ्यात महत्वाचा एक मुद्दा, दिलेल्या परिमेय संख्यांचा लहान मोठेपणा ठरवण्यासाठी सगळ्यात अगोदर कुणाकडे बघा, छेदाकडे बघा. छेद समान आहेत का, आहेत. जर दिलेल्या 2 किंवा 2 पेक्षा अधिक परिमेय संख्यांचे छेद समान असतील तर ज्याचा अंश मोठा ती संख्या मोठी, ज्याचा अंश लहान ती संख्या लहान असते. व्हिडिओ चालू करा. ओके, अंश मोठा संख्या मोठी, अंश लहान संख्या लहान. बघा, सगळ्यात मोठा अंश कोण आहे, सगळ्यात मोठा अंश आहे 7/2. सगळ्यात लहान अंश कोण आहे 1चा, म्हणून सगळ्यात लहान संख्या झाली 1/2. आता या दोघांची बेरीज विचारली तुम्हाला, म्हणजे मोठ्या रेषाखंडाची लांबी आहे 7/2 आणि लहान रेषाखंडाची लांबी आहे 1/2. या दोघांची तुम्हाला काय विचारल्या, बेरीज विचारल्या. चला करूया बेरीज. 7/2 अधिक 1/2 बरोबर काय झाले, 7 अधिक 1/2 म्हणजेच काय हो, म्हणजेच काय 7 आणि 1 8/2. याची किंमत मिळाली 4. मिळाली का 4. बघा कशा पद्धतीने केलं. ओके, याची किंमत भेटली 4. आता याचा अर्थ काय, तुम्हाला 8/2 जरी ऑप्शन मध्ये असेल तरी निवडावं लागेल. जे काय असेल ते तुम्हाला निवडावं लागेल, त्याला काही नो एक्सक्यूज आहे. ओके, पण याच्यापैकी नेमकं कोणतं उत्तर हे पाहून घ्या. नेमकं कोणतं उत्तर, 4 किंमत येणारे 3/2 आहे का, नाही. 4 किंमत मिळणारी संख्या 6 आहे का, बिलकुल नाही. 4 किंमत मिळणारी संख्या 7/2 आहे का, नाहीये. 4 किंमत मिळणारी संख्या 4 आहे का, अरे 4 म्हणजे 4च आहे ना, बरोबर. याप्रमाणे लक्षात आलं, हे काय केलं ते प्रत्येकाला समजलं. जास्त कॉम्प्लिकेशन मध्ये जाण्याची काही गरज नाही. पहिल्यांदा काय केलं, सगळ्यात महत्वाचा मुद्दा, पहिल्यांदा प्रत्येक रेषाखंडाची लांबी काढून घेतली. प्रत्येक रेषाखंडाची लांबी काढून घेतली. त्यानंतर काय केलं, या रेषाखंडाची लांबी काढल्यानंतर परत दुसरं काय काम झालं, या अंतरापैकी लहान कोणतं अंतर आणि मोठं अंतर कोणतं ते ठरवलं. लहान रेषाखंड कोणता आणि मोठा रेषाखंड कोणता यांची लांबी ठरवली आणि या ठरलेल्या लांबीनुसार मग पाहिलं लहानाचा आणि मोठ्याच्या लांबीची बेरीज आणि आपल्याला उत्तर मिळालं 4. ज्या ठिकाणी होतं त्या ठिकाणी आपण लिहून. ओके, चला जाऊयात पुढच्या प्रश्नात. चला पुढे एक प्रश्न दिलाय. काय प्रश्न आहे पहा, खालीलपैकी अचूक विधान कोणते, खालीलपैकी अचूक विधान कोणते. अचूक या शब्दाचा अर्थ काय, बरोबर असलेलं. अचूक या शब्दाचा अर्थ चूक नसलेलं. कारण चूक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे अचूक. कारण काही विरुद्धार्थी शब्द तयार होण्यासाठी अचा उपसर्ग लागतो, काहीचा न चा उपसर्ग लागतो, काहींना बे हा उपसर्ग लागतो, काहींना गैर हा उपसर्ग लागतो, काहींना अन हा उपसर्ग लागतो, बरोबर आहे. आणि काही अनियमित असतात. त्याच्यापैकी इथं चूक या शब्दाला विरुद्धार्थी शब्द तयार केला तुम्ही अचूक. आता अचूक म्हणजेच काय, बरोबर. अचूक म्हणजेच बरोबर. आता बरोबर विधान कोणतं असं तुम्हाला विचारलंय. चला एक काम करूया, 39/35 ही संख्या रेषेवर शून्याच्या डावीकडे येते म्हणून सांगितलं. पहिल्यांदा विचार करायची गोष्ट, फक्त विचार करा, विचार करा. याच्यामध्ये कृती करण्याची काहीच आवश्यकता नाही, फक्त
वाचा, समजून घ्या आणि उत्तर द्या. चला, पहिलं विधान सांगितलंय तुम्हाला बरं का. पहिलं विधान कोणतं? पहिलं विधान पहा. 39/35 ही जी संख्या आहे, ही संख्या रेषेवर शून्याच्या डावीकडे येते म्हणून सांगितलंय. खरंच बाबा ही संख्या शून्याच्या डावीकडे येते का? खरंच ही संख्या शून्याच्या डावीकडे येते का? डावी बाजू उजवी बाजू कळते का? चला, संख्या रेषा घेतली आपण. या संख्या रेषेवर शून्य जर इथं घेतला तर शून्याची डावीकडे म्हणजे या ठिकाणी यायला पाहिजे. आणि डावीकडे तर सगळ्या ऋण संख्या असतात, ती माहिती आपल्याला. डावीकडे सगळ्या ऋण संख्या असतात, त्यामुळे ही काही संख्या शून्याच्या डावीकडे येणार नाही. ही संख्या शून्याच्या कुठे येते? उजवीकडे येते, उजवीकडे. डावीकडे येत नाही. म्हणून पहिलं विधान तुमचं चुकीचं आहे. दुसरं विधान काय म्हणते बघा. -15 -19 ही संख्या शून्याच्या डावीकडे येते. आता हे बघितल्यावर आपल्याला वाटतं अरे हे निगेटिव्ह दिसायला लागलं म्हणजे डावीकडे असणार आहे. पण आपल्याला हे माहित नाही का हे -15 आहे, अंशात -19 आहे. अंशाला आणि छेदाला जर समान चिन्ह असेल तर संख्या धन असते का ऋण असते? धन असते. आणि याचं देखील गुणधर्म पाहिले. समान चिन्ह धन परिमेय, भिन्न चिन्ह ऋण परिमेय. पाहिले ना? मग हे जर समान चिन्ह आहेत तर ही संख्या धन असेल का ऋण असेल? नेहमी धन संख्या असणार आहे. ही संख्या ऋणामध्ये जाणारच नाही. त्यामुळे मग ही सुद्धा संख्या काय आहे? पॉझिटिव्ह असल्यामुळं शून्याच्या उजव्या बाजूलाच बसेल, डावीकडे कधी जाणार नाही. चला, तिसरा मुद्दा सांगितला 4/5 ही संख्या रेषेवर शून्याच्या उजवीकडे असेल. आता 4/5 ही संख्या कशी आहे? पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे? पॉझिटिव्ह आहे. अंशाला पण धन चिन्ह आहे, छेदाला पण धन चिन्ह आहे. कुठे दिसतं तुम्हाला धन चिन्ह? एखाद्या संख्येला चिन्ह दिसत जर नसेल तरी असतं. आणि कोणतं असतं? धन चिन्ह असतं बाय डिफॉल्ट. बरोबर आहे. एखाद्या संख्येला चिन्ह दिसत नसेल तर ऑटोमॅटिकली धन चिन्ह असतं. मग ही पूर्ण संख्या धन आहे. ही संख्या रेषेवर शून्याच्या उजव्या बाजूला यायला पाहिजे. येते का उजव्या बाजूला? उजवीकडे आहे म्हणून सांगितलं. हे तिसरं विधान मला थोडंसं बरं वाटायला लागलं. बरं वाटायला, आणखी काही खरं वाटणार पण बरं वाटायला. ठीक आहे, बघून घेऊ. चौथा ऑप्शन. हा, आवाज येतोय? आवाज येतोय ना? ठीक आहे. चौथा ऑप्शन काय आहे पहा. -8/3 आणि +3/7 या दोन्ही संख्या काय शून्याच्या एकाच बाजूला येतात, असं हे चौथा ऑप्शन म्हटलंय. दोन्ही संख्या शून्याच्या एका बाजूला येतील का? येतील का? दोन्ही संख्या शून्याच्या एका बाजूला येतील का? कधीच येणार नाही. काय येणार नाही? एक संख्या ऋण संख्या, एक संख्या धन संख्या. चुंबकाचं धन ध्रुव आणि ऋण ध्रुव म्हणजे नॉर्थ पोल आणि साऊथ पोल दोन्ही एका जागी येतील का? एकाच मॅग्नेटचे कधीच येत नाही. वेगवेगळ्या मॅग्नेटचे अपोजिट पोल एका ठिकाणी येतील, पण एकाच मॅग्नेटचे अपोजिट पोल एका ठिकाणी येतील का? कधीच येणार नाही. म्हणजे एक धन संख्या आणि एक ऋण संख्या रेषेवरती एकाच बाजूला कशा येतील? येणार नाही, कधीच येणार नाही. म्हणजे चौथं सुद्धा विधान चुकीचं आहे. फक्त आणि फक्त आपलं तिसरं विधान करेक्ट आहे. यापेक्षा काहीच करेक्ट नाही. फक्त तिसरं विधान सत्य आहे, यापेक्षा काही सत्य नाही. ओके, असो. चला,
आताच्या प्रश्नासारखाच आणखी एक प्रश्न आला पहा, खालीलपैकी अचूक विधान कोणते? खालीलपैकी अचूक विधान कोणते? म्हणजे इथं पण बरोबरच विधान शोधायचे तुम्हाला. इथं सुद्धा तुम्हाला बरोबर विधान शोधायचे. इथं सुद्धा चुकीचं काय आहे ते बाजूला काढायचं आणि करेक्ट विधान नोंदवायचे. हा बघा बरं काय चुकीचंय, काय चुकीचंय बघा. याच्यामध्ये चुकीचं काय नेमकं ठरवा. पहिल्या विधानानंतर 7/3 ही संख्या रेषेवर शून्याच्या उजवीकडे येते, करेक्ट आहे, कारण पॉझिटिव्ह नंबर आहे. -5/9 ही संख्या रेषेवर शून्याच्या डावीकडे येते, हे पण करेक्ट आहे. -5/9 शून्याच्या डावीकडे जाणार आहे, करेक्ट ऑप्शन आहे. त्याच्यानंतर पण -3/5 आणि 1/5 या संख्या शून्याच्या विरुद्ध बाजूला येतात, हे पण करेक्ट आहे. हा हे पण करेक्ट आहे. आता या ठिकाणी तुम्हाला चौथं ऑप्शन काय आहे बघावं लागेल. -21/5 आणि 7/-19 या संख्या शून्याच्या विरुद्ध बाजूंना येतात, हे विधान मात्र चुकीचं आहे. कारण या दोन्ही संख्या निगेटिव्ह आहेत, दोन्ही संख्या शून्याच्या एकाच बाजूला येतात. हा इथं हे अचूक जे दिलं ना, अचूक, हे अचूक नाही, इथं चूक विधान कोणतं ते शोधायचं. इथं चुकीचं विधान कोणतं ते शोधायचं, अचूक विधान नाही. आणि तसं जर म्हटलं अचूक विधान तर 1, 2 आणि 3 हे तीनही विधान कसे आहेत, अचूक आहेत, म्हणजे करेक्ट आहे, चुकीचे नाहीये. चुकीचं विधान एकच आहे शेवटचं. का बरं चुकीचं? दोन्ही निगेटिव्ह नंबर असताना ती विरुद्ध बाजूला जातील असं सांगितलं. विरुद्ध बाजूला येत नाही, एकाच बाजूला येतात आणि शून्याच्या डाव्या बाजूला येतात. ओके, हा प्रश्न बघा काय म्हणतोय. -2/3 -4/3 -5/3 आणि 2.1/3 या संख्या रेषेवर दाखवण्यासाठी एक एकक भागाचे किती समान भाग करावे? प्रश्नातच उत्तर आहे, प्रश्नातच उत्तर आहे. संख्या काय दिल्यात पहा, 2/3 -4/3 -5/3 2.1/3 या संख्या तुम्हाला संख्या रेषेवर दाखवायच्या. तर संख्या रेषेचे एक एककाचे, प्रत्येक एककाचे किती समान भाग करावे लागतील? उत्तर प्रश्नातच लपलेलं आहे. काय उत्तर असणार आहे? दिलेल्या सर्व संख्यांचा लसावी काढा, संख्यांचा म्हणजे छेदांचा, दिलेल्या सर्व संख्यांच्या छेदांचा लसावी काढा. लसावी काढल्यानंतर जो समान छेद होईल सर्व संख्यांचा, जितका छेद मिळेल तितके भाग करा. आता इथं तर ऑलरेडी इक्वल छेद आहेत, ऑटोमॅटिक तुम्हाला समान छेद करून दिलेले तिथं. मग इथं काही लसावी काढायची गरज आहे का छेदाचा? काहीच गरज नाही, कारण प्रत्येक ठिकाणी छेद सारखा आहे. छेद जर समान असेल तर मग काय होणार आहे, जो छेद आहे तितकेच भाग करायचे. म्हणजे छेद किती आहे? छेद हा 3 आहे, म्हणजे प्रत्येक एककाचे तुम्हाला 3 समान भाग या ठिकाणी करावे लागतील, यापेक्षा वेगळं काहीच नाही. आणि 3 समान जर भाग केला तुम्ही, प्रत्येक एककाचे 3 जर समान भाग केला तर तुम्हाला या सर्व संख्या रेषेवर बिनधास्त बिनदिक्कत पद्धतीने नोंदवता येतात, म्हणजे दाखवता येतात. हा या सर्व संख्या तुम्हाला संख्या रेषेवर बिनदिक्कत पद्धतीने दाखवता येतात. केव्हा येतात? प्रत्येक एककाचे समान 3 भाग केल्यानंतर. आता कसे येतात ते पाहूया. आता या संख्या मला संख्या रेषेवर दाखवायच्या, मी कशा दाखवणार? चला मी एक संख्या रेषा काढली, मी एक संख्या रेषा काढली. कोणती संख्या रेषा काढली? चला ही एक संख्या रेषा काढली. आणखी याला वाढवून काढूयात वाटलंच तर. चला या संख्या रेषेचा विचार करूया. या ठिकाणी 0, इथं 1, इथं 2, हे 3, हे 4. अपोजिट साइडला काय असणार आहे? -1, -2, -3, -4. ओके, हे तर मला संख्या रेषेवरचे नंबर मिळाले. आता ह्या वर दिलेल्या संख्या मला संख्या रेषेवर दाखवायच्या. 2/3 ही संख्या दाखवायची. संख्या कुठं बसेल? संख्या कुठं बसेल? छेदाधिक संख्या आहे. दिलेली संख्या छेदाधिक असेल तर संख्या 0 आणि 1 च्या मध्ये बसते. कोणतीही संख्या जर छेदाधिक असेल तर अशी संख्या 0 आणि 1 च्या मध्ये बसत असते. अंशाधिक असेल तर 1 च्या पुढे जाते, अदरवाइज ते 1 च्या खालीच बसते. बघा 2/3 आहे म्हणजे
0 ते 1 या एककाचे समान किती भाग करा? 0 ते 1 या एककाचे समान 3 भाग करा. बघा झाले. समान 3 भाग करा. समान 3 भाग तुम्ही केलात आणि केलेल्या समान 3 भागापैकी कितीवा भागावर संख्या दाखवायची तुम्हाला? 2/3 भागावर दाखवायची. बघा हा 1/3, हा 2/3 आणि हा तिसरा भाग 3/3. 3/3 म्हणजे काय झाला? 1 पूर्णांक झाला. म्हणून 2/3 संख्या तुम्ही इथे दाखवलं 0 आणि 1 च्या मध्ये. बर त्याच्यानंतर पुढं -4/3 सांगितले. -4/3 संख्या आहे अंशाधिक. संख्या अंशाधिक आहे. चला म्हणजे ऋण मध्ये जाणार 1 च्या पुढे जाणार. पण छेदाच्या दुप्पटीपेक्षा अंश कमी आहे. दुप्पट नाहीये. दुप्पट नाहीये, दुपटीपेक्षा कमी आहे. 1 पटीपेक्षा जास्त आणि 2 पटीपेक्षा कमी म्हणजे संख्या तुमची बसेल -1 आणि -2 च्या दरम्यान. आता नेमकी कुठं बसेल मग? -1 आणि -2 च्या दरम्यान. चला ह्या एककाचे 3 भाग करा. 1 2 3. आता -4/3 सांगितली संख्या. त्याच्यासाठी काय करावं लागेल? प्रत्येकाचे 3 भाग करावे लागतील तुम्हाला. प्रत्येकाचे 3 भाग केला. प्रत्येक एककाचे 3 भाग करायचे आणि संख्या रेषेचा छेदच 3 आला. आता तर संख्या तुम्हाला अशा सहज दाखवता येतात. सहज कोणती संख्या दाखवणार आहे तुम्ही आता? -4/3 ही संख्या दाखवायची. चला -1/3 -2/3 -3/3 ही झाली -4/3 या ठिकाणी. ठीक आहे. -5/3 चला ह्याच्या पुढचाच बिंदू -5/3 येतो. हा -5/3 ह्याच्या पुढचाच बिंदू. याच्यानंतर 2.1/3 म्हटलं का? हे 2 पूर्णांक म्हटलं की 2 पूर्णांकाला सोडून द्या. 2 पूर्णांक म्हटलंय ना, ह्याच्या पुढचाच विचार करा, याच्या मागचा विचार करू नका. पूर्णांकात सांगितले आणि असं जर नसेल कळत तुम्हाला तर दुसरं काम करा. याला व्यवहार्य पूर्णांकात बदलून घ्या. 2 त्रिक 6, 6 आणि 1 7, 7/3 आणि सुरुवातीपासून शून्यापासून 7व्या बिंदूपर्यंत जाऊ. पहिला कुठे गेला? 0 इथं. पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, 5वा, 6वा, 7वा. इथं कोणता बिंदू होता हा? 2.1/3. खरंच येतो का इथं? बघा हा बघा 2 पूर्णांकाला 2 पूर्णांक झाले. 2 पूर्णांकाच्या पुढचा तिसऱ्या भागापैकी पहिला भाग. 1 2 3 3 भागापैकी पहिला भाग घेतला. आमचं दाखवता येतात. असो काय झालं? सगळं झालं. ठीक आहे. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. काय म्हणतो पुढचा प्रश्न पहा. सोडवाल का? हा जो प्रश्न आहे हा प्रश्न सोडवाल का? चला ससा आणि कासव उड्यांच्या शर्यतीमध्ये एका ठराविक खुणेपासून सरळ रेषेत उड्या मारतात. प्रश्न काय पहा. ससा आणि कासव उड्यांच्या शर्यतीत एका ठराविक खुणेपासून सरळ रेषेत उड्या मारतात. सशाची एक उडी 3 एकक लांब तर कासवाची 1 एकक लांब पडते. ससा जो उड्या मारतो ना, एक उडी मारली की 3 एककापर्यंत जात आणि कासव मात्र एक उडी मारली की 1 एककापर्यंत थांबतो. सशाने उजवीकडे 3 व तिथून पुन्हा डावीकडे 2 उड्या मारल्या. गंमत बघा फक्त आता तुम्हाला रचना करायची आहे फक्त. सशाने काय केलं? उजवीकडे 3 व तिथून पुन्हा डावीकडे 2 उड्या मारल्या. तर कासवाने सरळ उजवीकडे 5 उड्या मारल्या. सरळ उजवीकडे 5 उड्या मारल्या. आता काय झालं असेल हे विचारले आपण. चला काय का होईना आपल्याला काय करायचंय बघा, आपण बघून घेऊ. बघूया कोण कुठं असेल आणि कोण कुठं असेल.
पहिला विचार करू ससा. पहिला विचार होईल आपल्या सश्याचा. चला ससा कुठे गेला? ससा कुठे पहा. सश्यानं काय केलं पहिल्यांदा? सश्याची एक उडी 3 एकक लांबत पडते. म्हणजे ए पासून बी पर्यंतचं अंतर जर 3 एककाचं घेतलं, बी पासून सी पर्यंतचं अंतर जर 3 एककाचं घेतलं आणि सी पासून डी पर्यंतचं अंतर 3 एककाचं घेतलं, घेऊ द्या. आपण इकडनं ससा आणि कासव चाललेत असं समजू. ससा आणि कासव दोघं इकडनं चालले. सुरुवात ए या बिंदूपासून होणार आहे दोघांची. दोघांच्याही उड्या मारण्याची सुरुवात ए या बिंदूपासून होणार आहे. सशाने उजवीकडे 3 उड्या मारल्या. 1 उडी, 2 उडी, 3 उडी उजवीकडे मारल्या. एक उड्यामध्ये अंतर किती आहे? 3 एककाचं आहे. हा 3 उड्या सशाने मारल्या. तिथून पुन्हा डावीकडे 2 उड्या मारल्या. म्हणजे परत आला आणखी ससा. 1 उडी, 2 उडी. आता ससा असेल या ठिकाणी बी या बिंदू निघालेल्या ठिकाणापासून. असेल का नसेल? ससा निघालेल्या ठिकाणापासून बी या बिंदूवर असेल. बर कासव काय बो? कासव काय? कासव खतरनाक प्राणी आहे, काय पण करू शकतो. इतक्या जुन्या शर्यतीमध्ये सुद्धा जिंकला होता म्हणे. मग इथे तर काय करणार काय माहित नाही. चला हा पण कासव निघाला. कासव काय करतो? कुठे गेला कासव? कासवाची उडी एकच एकक पडणार. कासवाची उडी एकच एकक पडणार आहे. आणि इथं कासवानं किती उड्या मारल्यात? कासवाने सरळ उजवीकडे 5 उड्या मारल्यात. त्यानं म्हटलंय पुढे जाऊन परत या मागे कोणी येले का नाही बघणं आपल्याच्यानं जमत नाही. तुम्हाला काय वाटतंय सशानं परत 2 उड्या कशामुळे मारल्या असतात? सशानं परत 2 उड्या कशामुळे मारल्या असतील? कासव कुठपर्यंत बघण्यासाठी 3 उड्या मारून पुढे गेलो होतं. आणि कासव दादा कुठपर्यंत असेल एकदा बघूयात म्हणून पुन्हा 2 उड्या मारून पाठीमागे आलं ते. आणि ह्याच्यातच अडकलं. ह्याच्यातच अडकलं. कसं अडकलं बघा. निघाला कासव काका इथून. कासव दादा निघाले. इथं 3 एककाचं अंतर घेतले आपण. चला याला 3 भाग करूयात. याचे 3 भाग करूयात. याचे 3 भाग करूयात. ओके. कासव कुठं असेल बघा आता. इथून निघाला कासव सुद्धा सलग एकाच दिशेनं 5 उड्या मारल्या त्यानं. आणि एक उडी मात्र एकाच एककाची आहे. 1 2 3 4 5. कासव या ठिकाणी निघालेल्या ठिकाणापासून आणि निघालेल्या ठिकाणाची दिशा अशी आहे. कोण पुढे? कासव पुढे. कासवच पुढे. किती एककानं पुढे? 1 आणि 2 एककानं पुढे. ऐका नाही 2 एककानं कासव पुढे. आता प्रश्न काय विचारला बघू. योग्य विधान निवडा म्हणून सांगितलंय. कासव सशाच्या पुढे असेल. कासव सशाच्या पुढेच आहे. हा जरी वाटत असेल ना ससा तर बघा 3 आणि 3 6 आणि 3 9 3 चौक 12 आणि 3 5 15. सशानं प्रवास केला 15 एककाचा. काय गमत आहे बघा. 15 एककाचा प्रवास करून कासवानं प्रवास केला 5 एककाचा. सशानं प्रवास केला 15 एककाचा. 15 एककाचा प्रवास करून 5 एकक प्रवास केलेल्या कासवाच्या मागे 2 एककाला ससा बसला. काय कळतं का तुम्हाला? 15 एकक प्रवास करून ससा 15 एककाचा प्रवास करून 5 एककानं प्रवास केलेल्या कासवाच्या मागे 2 एककानं पडला. कळणार? सोडून द्या. असो पहिलं विधान बरोबर आहे. ससा कासवाच्या पुढे असेल. ससा कासवाच्या पुढे का बाबा? नाही चुकीचे विधान आहे. चला दोघेही एकाच बिंदूपाशी असतील. नाही भाऊ दोघांमध्ये अंतर आहे. कासव सशाच्या मागे आहे. कासव सशाच्या मागे नाही गेलं पुढे निघून. अनादी काळापासून हेच घडत आले. फार जुन्या काळापासून हेच घडत. कासव जिंकत. कासव जिंक. त्याच्यामुळे मी तुम्हाला म्हणतो राजा अभ्यास करायचा. कछुआ चालीने चला. कछुआ चाल चलते रहो लेकिन चलते रहो. ये खरगोश के जैसा नहीं भागते भागते गया धक्कन गिरा हाड़ भी मोड़ा पाय भी मोड़ा. असं नाही करायचं.
सशासारखं उड्या मारून जायचं, दमून बसायचं नाही करायचं. कासवासारखं सायलेंट चला, कछवा चालचेल नाही, पण सातत्य असलं पाहिजे. त्याच्यामध्ये सातत्य होतं. बिचार एका दिशेने गेलं, हे लांब पुढे गेलं होतं, पुन्हा परत आनंद बघतो कासव दादा कुठे दिसतात का, त्याला का दिसले नसतील माहितीये का? ह्या सशाला हे कासव का दिसलं नसेल त्याचं कारण आहे काय? त्याला उड्या मारताना तरी काय छोट्या उड्या मारतं का? तीन तीन एककाशी एक उड्या मारतो. इथं गेलं, परत आलं, डायरेक्ट उडी मारून इथं आलं, बघितलं, इथं एकदा बघतं, इथे एकदा बघतं. त्याला बघताना सुद्धा तीन एककाच्या अंतरालाच बघणार ना. हा, ह्या दोघांच्या तीन एककाच्या अंतराच्या मधलं ह्याला काय देणं घेणे? डायरेक्ट उडी मारून त्याने तीन एककावर जाणार. हे कासव मध्ये होतं. ह्याने इथून ज्यावेळेस उडी मारली इथपर्यंत, त्यावेळेस कासव मधल्या टप्प्यात होतं, बघितलंच नाही. त्याने इथं आलं, बघितलं, दिसना गेले, अजून मागच आहे म्हणा, आपण थोडं आराम करू, असं असू द्या. चला पुढे. निर्देशक 4/5 आहे. ए आणि बी या बिंदूतून अंतर 7/5 आहे. तर बी चा निर्देशक किती? प्रश्न अतिशय महत्वाचा आहे मित्रांनो, प्रश्न अतिशय महत्वाचा आहे. याला काळजीपूर्वक पहा. काय म्हटलं? संख्या रेषेवर ए या बिंदूचा निर्देशांक 4/5 आहे. ए हा बिंदू काय सांगतो? 4/5. ओके. बी हा बिंदू काय सांगतो? 7/5. आणि विचारलं तुम्हाला, काय विचारलं? तर ए आणि बी यांच्यातील अंतर आहे म्हणे 7/5. बी या बिंदूचा निर्देशांक नाही, ए आणि बी यांच्यातील अंतर 7/5. तर बी या बिंदूचा निर्देशांक कोणता हे विचारलंय. आता मित्रांनो, निर्देशांक जर तुम्हाला बी या बिंदूचा काढायचा असेल तर काय करावं लागेल? काय करावं लागेल? करावं काय लागेल? नेमकेपणानं सांगा काय करता येईल. सोपं काम. एक मुद्दा तुम्हाला माहित नाही, बी हा बिंदू याच्या उजवीकडे का माहितीये का डावीकडे का माहितीये? उजवीकडे आहे म्हणून पण माहित नाही, डावीकडे म्हणून पण माहित नाही. फक्त एक माहितीये, कुठेतरी ए आहे आणि कुठेतरी बी आहे. कदाचित बी इकडे असू शकतो किंवा कदाचित बी इकडे सुद्धा असू शकतो. बरोबर, दोन्ही बाजूला असू शकतो. कारण दोघांचं अंतर दिले तुम्हाला, अंतर आहे 7/5. अंतर 7/5 आहे. अंतर 7/5 इकडे पण असू शकतं, इकडे पण असू शकतं. नेमकं बी च्या बिंदूची किंमत किती? मग इथं एवढ्यावरून कळतं ना, बी या बिंदूची किंमत एक तर धन पण येऊ शकते, नाहीतर ऋण पण येऊ शकते. येऊ शकते का? म्हणजे एक तर लहान तरी येऊ शकते, नाहीतर मोठी पण येऊ शकते. बघूयात काय होईल ते. अंतर आहे, अंतर अंतर दोघातलं अंतर आहे हे. मग सोपं काम काय करा, 4/5 हा जो बिंदू आहे ना, 4/5 याच्यामध्ये एक वेळेस सॉरी, हे 7/5 जे आहे ना, 7/5 या 7/5 मध्ये मिळवायचं का वजा करायचं? मिळवू पण नका, वजा पण करू नका, एकच काम करा. कुठलं? हा, 4/5 ही सुरुवात आहे ना, याच्यामध्ये एकदा 7/5 मिळवा, जे उत्तर येतं ते बघा. याच 4/5 मध्ये वजा करा, कारण मागचं पण असू शकतं. पुढं पण 7/5 एककानं असू शकतं, माग पण 7/5 एककानं असू शकतं. दोघांपैकी तुमचं जे उत्तर येईल, आणि याचं उत्तर तुम्हाला वेगळं मिळणार आहे, याचं उत्तर वेगळं मिळणार आहे. हे दोन्हीही किमती बी या बिंदूच्या असू शकतात. आणि एक किंमत पुढची असू शकते, एक किंमत त्याच्या मागची असू शकते. ठीक आहे, दोन्हीही किमती बी हा बिंदू तुम्हाला निर्देशित करू शकतो. मग तुम्हाला या ठिकाणी लक्षात येतं, ऑप्शन मध्ये सुद्धा तुम्हाला दोन दोन किमती दिलेल्या आहेत. कशामुळे दिलेले आहेत त्याचं कारण असते, कदाचित डावीकडे पण असू शकतो, कदाचित उजवीकडे असू शकतो. कोणत्या ठिकाणी असू शकेल त्याचा विचार करा, उत्तर काढा, व्यवस्थित पद्धतीने कॅल्क्युलेशन करा.